शंकर दादा समधी दुकान उडकली तेव्हा सापडलं फुटे त्या रमेशच्या दुकानात काय सीसीटीव्ही आहे ना त्यात दिसलं वहिनी का नाही तर चोराला असं हेल्मेट फेकून मारत. अरे महाराज तू लव्ह स्टोरीच्या जन्माचा टाइम लिहून घे 5:06:17 हे थांब जरा. नक्षत्र इकडचं तिकडं नाही झालं पाहिजे. 5:06:17 सोडू नको त्याला. 12 11 10 9 एक्झॅक्ट 9 सेकंद आधीचा टायमिंग आहे. त्याच टायमिंगला आमच्या लव्ह स्टोरीचा जन्म झाला होता. अरविंदजी शंकरचे बुलेट आहे काय? महाराज आता कळेल तुझा अभ्यास किती परफेक्ट आहे ते. हा आपल्या लव्ह स्टोरीची पत्रिका परफेक्टच झाली पाहिजे. ते ग्रह तारे नक्षत्र काय आकडेमोड करायची परफेक्ट करायची. कळलं का? तुम्ही काय टेन्शनच घेऊ नका, परफेक्ट होणार. हा मातोश्री. शंकर तुझी बुलेट कुठं आहे? बुलेट हिथंच आहे माझ्याजवळ. आम्हाला तर एक पोरगी चालवताना दिसती. मुलगी नाही नाही मातोश्री मुलीकडे कशी असेल, माझ्याकडेच आहे. आम्हाला तरी तुझीच बुलेट वाटायली. थांबू का तिला? नको नको काय काय गरजच नाही ना, काही गरजच नाही. बुलेट माझ्याकडेच आहे, मी घेतो आणि घरी येतो. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा घरी. हाय काय? बरं तू पण लवकर या. हा हा अरे शंकर दादा काय चला. अरविंदजी आपली ना चला. शंकर दादा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, 5व्यांदा खोटं झालं, 5व्यांदा. महाराज तू आमच्या लव्ह स्टोरीची पत्रिका बनव ना, तिकडे फोकस कर. आणि डंबेल इथून पुढं मातोश्रींची अजिबात खोटं बोलायचं नाही. आजचं खोटं शेवटचं खोटं. हा हा बाबा नो मोर खोट. हा पण काय मी होणार आहोत. शंकर बुलेट कुठे आहे? बुलेट पुढे दिली की वॉशिंग सेंटरला धुवायला. धुवायला. मग असं चालत कुठं? ते तुम्ही म्हणलं ना सकाळी का नवरदेवाचा चेहरा कसा असा उजळलेला दिसला पाहिजे. मग घामानं का नाही चेहरा उजळ आणि असा मऊ मऊ होतो. म्हणून म्हटलं जरा करू जॉगिंग. जॉगिंग. बुलेट घेऊन लवकर घरी या. हो मातोश्री. चला. सर बोला काय कंप्लेंट आहे? कंप्लेंट नाही, एक बाईक परत करायची होती. बाईक? मला एका ठिकाणी अर्जंट जायचं होतं. जायला यायला वाहनच मिळत नव्हतं आणि त्यात चावी लावलेली ही बाईक दिसली. सर नाईलाजाने मला घेऊन जावी लागली ही बाईक, गरज होती म्हणून. बरं हरकत नाही. बाईक कुठे आहे? इथंच बाहेरच आहे. जावळे बाहेर एक बाईक आहे, तिचा नंबर बघायचा आणि आरसी कोणाच्या नावावर आहे ते चेक करायचं. हो सर. खरंच सॉरी, काम इतकं अर्जंट होतं की मला त्यावेळेला काहीच सुचलं नाही. ठीक आहे हरकत नाही. ते बाईकचे मालक येऊन बाईक घेऊन जातील, पण तुम्ही चावी आणि तुमच्या डिटेल्स देऊन जा. जावळे. येस सर. यांच्याकडून डिटेल्स घ्या. या तुम्ही. नाव गौरी कृष्णा. एवढंच? कृष्णा माझ्या आईचं नाव आणि आडनाव आम्ही लावत नाही. आधार कार्डवर पण? माझ्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर हेच नाव आहे. असं कसं? वडिलांच्या नावाशिवाय डॉक्युमेंट कसं? जी आई त्यांच्या मुलांना एकटीनं पालनपोषण करून वाढवते, तिच्या मुलांना वडिलांचं नाव लावण्यासाठी कुणीही बळजबरी करू शकत नाही.
मुंबई हायकोर्टाचं जजमेंट वाचून दाखवू का? नाही नाही ठीक आहे गौरी कृष्णा, म्हणजे शक्यतो असं होत नाही. आमची आई हीच आमची ओळख. हां ही तर शंकरदाराची बुलेट आहे. तुमचं राशी भविष्य वाचून मी तुम्हाला आधीच वॉर्निंग दिली का चोरांपासून सावधान, पण तुम्ही ऐकलं नाही. अहो काळीच चोरलंय, पण बुलेटचं काय? आता कितीला पडलं ते? मला बुलेटचं काय नाही रे डंबेल. पण आता मातोश्रींनी सांगितलंय बुलेट घेणं मगच घरी ये, म्हणून खिंडीत गावलोय मी. ए महाराज बघ ना ती पत्रिका, काय गावते का त्यात? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, एक नाही डंपर भर अडचणी आहेत. एक खोटं बोला तर 100 खोटी. अजून बोला खोटं. नाही बाबा, नाही नाही खोटं बिटं नको, आता बास झालं. हा बोल साहेबा. जैन. हा जय हिंद शंकर दादा. हा मी काय बोलतोय, तुमची बुलेट चोरी झाली आहे का हो? तुला कसं कळलं? अहो कारण का बुलेट माय समोर आणि चोर आते हो पोलीस स्टेशनात. चोर? हा अहो एक पोरगी आहे, त्याची साहेबांनी तिला कल्पना दिलेली आहे सगळ्या गोष्टींची, की जर मालकाला केस ठोकायची असेल तर तो केस करू शकतो. काय मग काय ठोकायची का केस तिच्या हो? ए नाही 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 साहेबा, केस नाही. हा तू एक काम कर साहेबा, मी पोलीस स्टेशनला पोहोचतो, तू तोपर्यंत चोरणीला थांबून ठेव. चोरणी? अरे जिनी बुलेट चोरली ती. आणि ऐक, माझं नाव कळलं नाही पाहिजे. हा 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 दादा. हा हा ठेव, पोचतोय मी. होय होय होय. अरे तुमच्या वहिनीने बुलेट पोलीस स्टेशनला जमा केली आहे. वा शंकर दादा, क्या बात आहे. तुमची लव्ह स्टोरी एकदम पोलीस स्टेशनलाच पोचली. मी काय म्हणतो, तुम्ही का नाही तुमच्या मनातला आज सांगूनच टाका. का बस हे धडक बे धडक. मला बी वाटतंय आता आमच्या लव्ह स्टोरीने बाळस धरायलाच पाहिजे. नाही 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 चला पोलीस स्टेशनला. नाही नाही शंकर दादा त्याला उचल, त्याला उचल. खाली जा, खाली जा. शंकर दादा थांब. हे बघ, अरे मला अडचणींवर अडचणी आहे, आहे, दिसतायत. चल तू. ऐका ना, थांब ना. तुमच्यामुळे झाले सगळं. हा बोल साहेबा. अहो शंकर दादा, अहो ती चोरणी निघाली ना जायला. निघाली? अरे साहेब आपलं काय ठरलं होतं? कसा दोस्त आहे तू? अहो दादा, म्या सरकारी माणूस, मला नियमाप्रमाणेच चालावं लागणार ना. आणि आपल्याकडे कारण पण पाहिजे ना तसं काहीतरी तिला अडवाया. हे बघ साहेबा, तू जर माझा खरा दोस्त असशील ना तर तिला थांबवशील. काय पण कर, पण तिला थांबव. मी पोचतोय साहेबा, ती थांबली पाहिजे. हा शंकर दादा थांब. हो मॅडम, ऐका ना ऐका ना. आता साहेबांचा फोन आलता मला. तो बाईकवाला आहे ना, तो तुमच्यावर केस ठोकणार आहे म्हणला. त्यासाठी तुम्हाला तर थांबावं लागेल हो. अहो पण मी बाईक दिली की परत. आणि दादा माझी अडचण होती म्हणून मी न विचारता घेऊन गेलती. घरचे माझी वाट बघत असतील हो, प्लीज. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.